आज आपण इथे आपल्या मधीनं एक आशा वर्कर जी आधी जैताळा सेंटरला होती, त्यानंतर सोनेगाव सेंटर बनल्यानंतर तिला सोनेगावला पाठवण्यात आलं, अशी कॉम्रेड निवेदिता बुर्ले जी संघटनेप्रती निष्ठावान असलेली आशा वर्कर प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येक आंदोलनामध्ये जे आशा वर्करला अधिकार मिळावे त्याकरता संघर्षामध्ये राहत होती। 500 रुपयापासून आज 12,000 रुपयापर्यंत पोहोचलेल्या आशा वर्कर ज्या सतत संघर्ष करत राहिलेल्या आहेत, परंतु ज्या गतीने मानधन वाढलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त गतीने ही महागाई वाढलेली आहे आणि आशा वर्करवर विविध कामाचा बोजा राज्य सरकार व केंद्र सरकार देत आहे। मोठमोठ्या गोष्टी करणारे आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आशा वर्कर कडून एवढे मोठे काम करून घेतल्यानंतरही नागरिकांना माहित नाही की आशा वर्करला किती मिळतं। केंद्र सरकार आशा वर्करला फक्त 2,000 रुपये मानधन देतं आणि 2,000 ही योजना ही केंद्राची योजना असून आशा वर्कर यांना किमान 26,000 रुपये वेतन मिळावे याकरता आम्ही सतत संघर्ष करत राहतो, परंतु केंद्र सरकार फक्त 2,000 रुपये त्यांना फक्त मानधन देतं। कोरोनाच्या काळामध्ये भारतातील करोडो लोकांना त्यांचे जीव वाचवण्याकरता आशा वर्करने आपल्या प्राणाची बाजी लावली, आपल्या परिवाराच्या प्राणाची बाजी लावली आणि आशा वर्करने त्या नागरिकांना वाचवलं, कोरोनाला हद्दपार केलं। त्यानंतर सुद्धा सरकारने त्याकडे लक्ष दिलं नाही। आधी 2,000 होते, आताही 2,000 आहेत। ऑनलाईन कामाचा अनुभव डाटा ऑपरेटर यांना असतो, आशा वर्करला नसतो। त्यानंतर सुद्धा नवीन प्रकारचे सर्वे, नवीन प्रकारचे ऑनलाईनचे काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे आशा वर्करवर सोपत आहे आणि त्यामधूनच कामाचा बोजा, डोक्यावर आलेला तणाव, आर्थिक स्थिती आणि ज्या काही पारिवारिक घटना आहेत त्या घटनेतून आज आमची आशा वर्कर निवेदिता बुर्ले आमच्यामधून निघून गेलेली आहे आणि सरकारच्या या चुकीच्या भूमिकेमुळे आज आमची आशा वर्कर निघून गेलेली आहे आणि कित्येक आशा वर्कर आजही विविध रोगाने ग्रस्त आहेत, परंतु इतर नागरिकांच्या सेवेमध्ये त्या तत्पर आहेत। आम्ही या सरकारला एक विनंती करतो की आमची निवेदिता बुर्ले कामाच्या ताणामुळे आम्हाला सोडून गेलेली आहे। जो त्या कामामुळे तिला मोबदला किंवा इतर सोयी मिळत नव्हत्या, त्यानंतरही आपल्या कामामध्ये ती तत्पर होती। राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, त्यांनी निवेदिता बुर्ले यांना 50 लाखाची सानुग्रह रक्कम द्यावी अशी मी या सरकारला विनंती करतो। यानंतर आपण आपली आशाताई निवेदिता बुर्ले यांना श्रद्धांजली देण्याकरता सर्वांनी सावधान निवेदिता बुर्ले अमर रहे, अमर रहे, अमर रहे, निवेदिता बुर्ले अमर रहे, अमर रहे, अमर रहे, निवेदिता बुर्ले अमर रहे।